त्यामुळे त्यांच्या या वायफळ बोलण्याकडे मला लक्ष देण्याची आवश्यकताच नाही। त्यांची स्वतःची जी तक्रार आहे त्या तक्रारीमध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की ह्या प्रत्येक वेळेला मला भीती वाटत असल्यामुळे मी नेहमी माझे आई वडिलांना सोबत घेऊन ठेवत होते। आता जर प्रत्येक वेळेला आई वडील होते आणि आई वडील तर सज्ञान आहेत, मुलगीसुद्धा सज्ञान आहे, तर त्यांना एकदा असा गैरप्रकार झाला असं जर निदर्शनास आलं तर ताबडतोब त्यांनी पोलीस स्टेशनची धाव का नाही घेतली, हा विषय तर येतोच। दुसरं म्हणजे इथे त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे या त्यांच्या तक्रारीमध्ये, मी 29 डिसेंबर 2023 रोजी स्वतःहून माहेरी गेलेली आहे। जाताना मला डॉक्टरने सांगितलं म्हणून माझं स्त्रीधन जे आहे त्या सहित घेऊन गेलेले आहे। म्हणजे जाताना 10 ते 12 बॅगा भरतील एवढे ते कपडे आणि बाकीचं स्त्रीधन। आता स्त्रीधनसुद्धा नेमकं किती गेलेलं आहे, किती नेलं आहे, हे हिंमत असेल तर तुम्ही जाहीर करा। येताना सासरी येताना स्त्रीधन किती आणलं आणि घेऊन जाताना किती घेऊन गेला ते जाहीर करा। पण आम्हाला एकदा दिलं ना दिलं त्याच्यामध्ये आम्हाला काही पडायचं नाही आहे। ठीक आहे, तिच्या नशिबात होतं तेवढं तिला स्त्रीधन मिळालेलं आहे, त्यांना आम्हाला त्याच्यामध्ये काय ते उकळून काढायचं नाही। करायचं आलं खूप मोठी लिस्ट वाचून दाखवेन, पण ठीक आहे, तिला जे मिळालं त्याच्यात त्याने सुखी राहावं। पण एक मात्र नक्की आहे की ज्या पद्धतीने त्यांची चर्चा आमच्या वकील महोदयांशी चालू होती तर प्रत्येक वेळेला डिमांड त्यांचं दुपटीने वाढत होतं। सुरुवातीचं 2 करोडचं डिमांड होतं, 3 बेडरूमचा फ्लॅट तर कायम राहिलेला आहे, ॲटोमॅटिक कार कायम राहिलेलं आहे। 2च्या नंतर डायरेक्ट 5 करोडवर आलं आणि 5 करोडवरच्या नंतर ह्याच याच्यामध्ये तिने जे दिलं आहे, काल जे वाचून दाखवलेलं आहे, 10 करोड रुपये, 2 करोड। पुन्हा पाहिजे तर हवं असेल तर मी वाचून दाखवतो। टोटल 12 करोड 50 लाख एवढी डिमांड जी त्यांची वाढलेली आहे। $50 लाख, 5 लाख, दर महिन्याचे 5 लाख रुपये, 50 लाख एक रकमी, 10 करोड एक रकमी, पुन्हा 2 करोड एक रकमी आणि प्लस दरमहा भाडं 1 लाख रुपये। त्याशिवाय 3 बेडरूमचा जो घर आहे तो घर पूर्णपणे मिळालं पाहिजे, त्याचं EMI जे आहे ते मी भरणार नाही, ते तुम्हीच भरलं पाहिजे। अशा पद्धतीचे जे डिमांड ठेवलेले आहेत ना त्या पूर्ण करून घेण्यासाठीच हे खोटे नाटे अशा पद्धतीची बनावगिरी करून केलेले आरोप आहेत। त्या आरोपांना आम्ही काय भीक घालत नाही, कारण आम्ही अध्यात्मातले आहोत आणि आमचं दैवत आमच्यासमोर पंढरीचा पांडुरंग आहे, तसंच आमच्यासमोर आमचं दैवत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत। त्यामुळे आम्हाला ह्या 2 दैवताशिवाय इतर कोणाच्याकडे जाण्याची आवश्यकता पडत नाही। कुलदेवता ग्रामदेवता तर आमच्या असतातच कोकणातल्या, आणि त्यांच्याकडे जाणं म्हणजे काही गुन्हा ठरत नाही त्यांचं दर्शन घेणं। यावरूनच त्यांनी असा देखील आरोप केलेला आहे की एका गोंदूबाबाकडे मला नेलं त्यामुळे मला ते कळलं, पण या व्यतिरिक्त 3-4 ठिकाणी आम्हाला नेलेलं होतं आणि त्यातल्या काही ठिकाणी आपण स्वतः देखील त्यांच्यासोबत होतात आणि तुम्ही त्या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व आहात, तुमच्या सांगण्यानुसारच त्या गोष्टी ते आता माझा पोलीस खात्यावर पूर्ण विश्वास आहे, न्यायालयावर माझा पूर्ण विश्वास आहे। ज्यांची नावं त्यांनी दिलेली आहेत त्यांना ज्यावेळेला पोलीस चौकशी करतील त्यावेळेला ते समोर येईल। त्यामुळे ह्यांच्या बकवासगिरीवर विश्वास ठेवण्यापेक्षा मी पोलिसांच्या चौकशीवर माझा विश्वास आहे, त्यांनी चौकशी करावी। या व्यतिरिक्त आपले भांडूपमध्ये बंधुराज आहेत, त्यांचं नाव देखील या केसमध्ये घेतलेलं आहे, त्यांचा आणि यांचा नेमका काय संबंध? ते आमच्या घरातले सर्वात, आमच्या भावकीतले सर्वात ज्येष्ठ आमचे बंधू आहेत, सर्वात ज्येष्ठ बंधू आहेत। त्यामुळे त्या सर्वात जवळजवळ 85 ते 87 वर्ष त्यांचं आहे आणि त्यामुळे त्यांचं मार्गदर्शन घेणं, त्यांचे आशीर्वाद घेणं हे आमचं कर्तव्य आहे। त्यांनी जरी त्यांच्या घरामध्ये इतरांना कोणाला विचारलं नसलं
तर सुद्धा आम्ही आमच्या घरातल्या ज्येष्ठांना आम्ही सन्मानाने वागवतो आणि त्यांचे आशीर्वाद आम्ही नेहमीच घेतो. ज्या पद्धतीने कोर्टात इतर आरोपींबद्दल देखील ज्यावेळी सुनावणी सुरू होती तर आपण हेवी अटकपूर्व याच्यासाठी आपण जाणार आहात का कोर्टामध्ये? वकिलांच्या सांगण्यानुसार आम्ही पुढचं करू, पण न्यायदेवतेने ज्या ज्या वेळेला बोलवेल त्या वेळेला आम्ही न्यायदेवतेसमोर नम्रपणे हजर राहणार आहोत. एक शेवटचा प्रश्न असा आहे की आपण खरं तर आपली पार्श्वभूमी राजकीय आहे, आपण राजकारणात सक्रिय असता आणि या राजकारणातल्याच हेतूतून यांच्या थ्रू आपल्यावरती हे आरोप होत आहेत किंवा हे षडयंत्र रचलं जातं असं आपल्याला वाटतंय? खरं म्हणजे मी आजच्या मीटिंगला आपल्या समोर तो काय पुरावा उघड करत नाही, पण यामध्ये जे षडयंत्र रचलं जातं आहे त्याचा सूत्रधार कोणत्या पक्षाशी रिलेटेड आहे ते मी काही दिवसानंतर पुन्हा एकदा सांगेन तुम्हाला. अंजली दमानी पण साधारण गेल्या महिन्यातच आमचं असलेलं संरक्षण हे पूर्णपणे काढून टाकलेलं आहे. मागणी आम्ही केली, त्या मागणीला सुद्धा त्यांनी नकार दिलेला आहे. त्यामुळे याच्या पाठीमागे षडयंत्र तर आहेच, पण ते आमचा विश्वास न्यायदेवतेवर आहे आणि त्यामध्ये आम्ही नक्की सही सलामत बाहेर पडू. अंजली दमानी यांनी सांगितलं की विषय गंभीर आहे, मुलांनी टॉर्चर केलं आहे, याची चौकशी झाली पाहिजे. चौकशी पोलिसांनी करावी, त्यामध्ये आमचं काही अडथळा नाही आहे आणि प्रत्येक वेळेला पोलीस ठाण्यामध्ये ज्या वेळेला चौकशीला बोलवतील त्या वेळेला आम्ही हजर राहणारच आहोत. प्रवीण दरेकर यांनी आरोप केले आहेत की हा तर घराचं एक प्रकरण आहे, याच्या पुढे अनेक प्रकरण समोर येणार आहे. किती येतील ते येतील, कारण सध्या त्यांचं बाकी धंदेच काही नाहीत त्यांना. सर हिंदी में सांगा ना सर, हिंदी में जानना चाहेंगे आपकी जो उन्होंने कुछ एलिगेशन लगाए हैं, कुछ बातें कही हैं. कल वैसा तो मैंने पूरी तरीके से बात की है आपके साथ, लेकिन आप शायद नहीं थे. जिस तरीके से जो इल्ज़ाम लगाया गया है वो सारा झूठा है, हमें हमारी बदनामी करने वाला है, हमें कहाँ ना कहाँ परेशानी देने के लिए किया है. जो गिरिजा है वो 29 दिसंबर 2023 से घर छोड़कर खुद के मन से वहाँ गई है. उसके बाद अभी तक उनका और हमारे घर का कुछ संबंध रहा नहीं है. उसके बाद ये जो आरोप कर रहे हैं वो आरोप 2018 से 2022 के बीच में का है. और मेरा प्रश्न एक है, उन्होंने जो खुद लिखा है उसके ऊपर ही मैं बोल रहा हूँ, बाकी मेरे दिल. तर विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत. पोलिसांनी चौकशी करावी, चौकशीला मी हजर राहील असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि यामागे एक षडयंत्र आहे असंही ते म्हटलेत. हे षडयंत्र नेमकं कुणी रचलेले आहे, कुठल्या पक्षाशी संबंधित व्यक्तीनं रचलेले हे काही काळानंतर सांगेनच, मात्र यामागे निश्चित एक षडयंत्र असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. सगळे आरोप गिरिजानं केलेले हे धादांत खोटे आहेत. 29 डिसेंबर 2023लाच तिनं घर सोडलेलं होतं आणि ती स्वतःहून सासर सोडून गेलेली आहे. 2018 ते 22 दरम्यानच्या घटना तिने आता 2026 मध्ये सांगितलेल्या आहेत. खरं तर ती सज्ञान असताना तिच्या आई वडिलांना नेहमी ती बरोबर घेत असताना सुद्धा यापूर्वी हे का नाही सांगितलं असा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. तिने नेलेल्या स्त्रीधनाबाबत सुद्धा त्यांनी मुद्दा उपस्थित केला. येताना किती आणलं होतं, जाताना किती पटीने नेलं हे बघावं, अशा प्रकारे तिने किती डिमांड केलेली आहेत. या संदर्भात विनायक राऊत यांनी ही तपशीलवार माहिती सांगितली आहे. मात्र अर्थातच आता या संदर्भात हे सगळं प्रकरण पुढे कसं जातं हे बघणं महत्त्वाचं असेल.